नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय बर्मा डॅमवर। चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नाही पाठव हे कुठं आहे? आपण काय गोट्यात बघ स्टेशन लव वडापाव का लव वडापाव ये मुंबईला चाय वाले तर मित्रांनो, आम्ही सर्व मिळून नदीवरती चाललोय। खूप सारी मजा मस्ती। मित्रांनो, पहिला आम्ही आलो पण इथे ना कचरा साचलाय। काल आलो तेव्हा कचरा साचला नव्हता। कालची व्हिडिओ तुम्हाला दाखवेन मी। आणि तर मित्रांनो, हे कालचं दृश्य आहे। तर मित्रांनो, काल आम्ही आलो होतो तर इथे क्लीन पाणी पूर्ण। काल कंटिन्यू पाऊस लागत होता आणि आज पाऊस थांबला आहे आणि ऊन सुद्धा पडलं आहे। त्याच्यामुळे आम्ही आज आलो होतो। काल दोघांनीच पोरांनी आंघोळ केली, बाकीच्यांनी आंघोळ केली नाही। खूप सारं पाणी होतं आणि आज थोडं पाणी कमीसुद्धा झालं आहे, क्लीन पाणी होतं। हे कालचं दृश्य आहे आणि आज पोरं साफसफाई करतात आहे। खूप कचरा आहे। साफसफाई पूर्ण झाली आणि आता आम्ही सुरू मारायला सुरुवात करू। तर मित्रांनो, खूप पाणी आहे। मध्ये मध्ये ना कचरा येतोय। डॅमची उंची 30 ते 32 फूट असल्याने डॅमला खाली 2 लोखंडी पाईप लावण्यात आले। काही 2-3 वर्षापूर्वी या भागामध्ये डॅमला लोखंडी 2 पाईप लावले आहेत। त्या भागामध्ये एक व्यक्ती अडकली होती, तर त्यांच्यासोबत पोहणाऱ्यांनी त्याला वाचवण्यात यश आलं। आणि जर तुम्ही ह्या डॅमला पोहण्यास येणार असाल तर ह्या डॅमची परिपूर्णता माहिती असली पाहिजे। सर्व चकित झालेत, एवढा बुडबुडा येतोय तरी कुठून। डॅम हा 5 वर्षात जुना असल्याने तब्बल 30 ते 32 फूट उंची आहे। तसेच कधी न साफ केल्याने यामध्ये वर्षानुवर्ष या भागामध्ये कचरा इतका साठून राहिला आहे। तर या डॅमची परिपूर्ण माहिती घ्या आणि नंतर तुम्ही पोहायला या। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।